नमस्कार. आज मी दशावतार पाहायला गेले. तिथे ताज स्टोरी ह्याचं मोठं बॅनर लावलं होतं. तो पिक्चर पण आता बघण्यासारखा आहे असं मला वाटतं. पण माझ्या मनात तो पिक्चर फलक बघितल्यावर माझ्या मनात आलं की आपल्या लोकांना खरं खोटं करायला कुठल्याही गोष्टीला किती वर्ष जातं. आता मी ओक यांचं पुस्तक ताजवर वाचलेलं आहे आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या, पण आपलं न्यायालय त्याच्याकडे लक्षच देत नाही. आपलं पुरातत्व विभाग पण लक्ष देत नाही. पण आणि हे झालं म्हणजे राम मंदिराबाबतीत पण असंच झालं होतं. ह्याच्या ताजमहलच्या बाबतीत तर होणारच नाही, कारण ते मला वाटतं वर्ल्ड ह्याच्या हेरिटेजमध्ये आहे. त्यामुळे ते कधीच त्याचं सत्यता बाहेर येणार नाही असं मला जितकं युनेस्को वगैरेचं जे रूल्स आहेत त्याचा विचार करता नाही होणार असं मला वाटतं. पण हा विचार करताना असं मनात विचार आला, म्हणजे वाटायला लागलं की लोकांना असत्य खूप आवडतं. त्याच्याकडे आभासी जीवन, असत्य हे खूप आवडतं. बघा तुम्ही TV सिरियलमध्ये 10 घरातल्या गोष्टी एका घरामध्ये घालून दाखवल्या जातात. त्या अगदी आवडीने आपण बघतो. सत्य आपण स्वीकारायला तयार नसतो. सत्याकडे आपण पाठ फिरून असत्याच्या मागे खूप पळतो असं मला एक खरं तर ह्याचा विचार केला. ताजमहल म्हणा, अशा कुठल्याही ज्याच्या वादातीत गोष्टी आहेत, मनापासून जर विचार केला आणि योग्य त्या संस्थेने त्याचा पाठपुरावा केला तर सत्यता कळेल. ते वाद मिटतील. पण लोकांना वाद मिटवायचेच नाही आहेत, नुसते ते धगधगतच ठेवायचे आहेत आणि त्याच्यातच आनंदी राहायचं आहे असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं नक्की मला कळवा. थोडीशी दाद द्या, कौतुकाची थाप मारा. बरं वाटतं कोणी मला दाद दिली, थाप मारली की. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे.